पाहिलं ना की आजही तुझी आठवण येते ग आई. मला आठवते तू दळण दळायला बसायचीस तेव्हा मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचे. तू ओव्या गाऊन ऐकवायचीस, गोष्टी सांगायचीस आणि तशीच मी झोपायचे. सकाळी उठले की तेव्हा मात्र तुझ्या कुशीत असायचे. पण आता कोणाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपू ग मी? तूच तर माझी पंढरी होतीस आणि तूही मला सोडून गेलीस. आता मी काय करू? कुणाशी बोलू? आई, का गेलीस ग मला सोडून? आई, तू हे जातं एकटी कशी उचलायचीस ग? मला तर अजूनही हे उचलवत नाही. तू तेव्हा म्हणायचीस की मला मदत कर, पण कदाचित तेव्हा मदत केली असती तर अगदी तुझ्यासारखी झाले असते मी, धष्टपुष्ट. या जात्याला मी कोणालाच हात लावू दिला नाही, अगदी मीही नाही लावला. त्या दिवसापासून ते आजपर्यंत या जात्यात कधीच धान्य पडलं नाही. आज न राहून शेवटी आई, तुला शब्द दिल्याप्रमाणे त्या दिवसानंतर विठूचं नावही घेतलं नाही मी. अगं पण योगायोग बघ ना, माझं लग्न ठरलंय आणि माझ्या नवऱ्याचं नाव काय? विठोबा. पाहता तुला मी वरले प्रिया रे, जन्म वाहिल्याने घडले प्रिया रे. राजस्वरूप हे गळ्यात माळले, कुंकू कोवळे भाळी लावले. वादळ झेलते मीच सुवासिनी, स्वामी लाभतो असा युगातुनी. सप्तपदी चालते नभातुनी. मी साजते तुझ्याच लोचनात रे, पण जन्मले आधी तुझ्या मनात रे. मग भेटले पुन्हा नवी मनाच रे, मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे. मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे. ओ स्वामिनी तुझी प्रिया रे. मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे. रघु, बोला ना. तुला पाणी हवं का? तुला काही खायला आणू का? नाही. रघु, तुला जन्मदिवसाच्या शुभेच्छा. तुला जन्मदिवसाच्या शुभेच्छा. तुमच्या लक्षात होतं? अर्थात होतं. अर्धांगिनी आहेस ना माझी. ईश्वर. त्यातून नवनवीन शब्द मिळतात. जन्मदिवस, अर्धांगिनी. हे घे. अय्या, माझ्यासाठी? हो, तुझ्यासाठी.
तुला आवडतात ना पुस्तकं वाचायला? हो. रघु, आपण छान गप्पा मारूया. मारूया. बरं, बोल. म्हणजे माझ्या घरी हं. आई आणि माझ्या मैत्रिणी आणि मी. रघु, घाबरू नकोस, बोल. काय सांगू तुम्हाला, खूप मजा यायची. म्हणजे माझ्या बाजूलाच माझी जवळची मैत्रीण राहायची. मग ती आणि मी रोज शाळा सुटली ना की समोरच्या मंदिरात जायचो. नमस्कार करायचं तर निमित्त असायचं, पण खरं तर खेळायला जायचो. आणि तिथे आमच्या परिसरातली सगळी मुलं यायची. काय धमाल करायचो आम्ही. मला सांगू, माझी आई एवढी छान गाते. म्हणजे रोज जात्यावरती दळण द्यायला बसलेली असताना खूप सुंदर ओव्या गायची ती. अजूनही मला तिच्या ओव्या आठवतात. मला नीट गाता येत नाही, पण अरे घरोटा घरोटा असं असं गायची ती. खूप छान. माझ्या आईचं खूप प्रेम आहे माझ्यावर. कधी कधी ओरडते, पण तिचाच खूप आधार आहे मला. मला माहिती आहे, तिला लहानपणी शाळेत जायचं होतं, पण परिस्थितीमुळे जाता आलं नाही. पण तिने मला शाळेत घातलं. तिची इच्छा आहे मी खूप शिकावं, खूप मोठं व्हावं. आता तुम्ही हे पुस्तक दिले ना, मी खूप वाचन करेन. आणि ना एकदा मी आईवरती कविता करणार आहे आणि तिला ऐकवणार. खूप छान वाटेल तिला. रघु, आणि तुझ्या बाबांबद्दल सांग ना. नाही येत. माफ कर, मला काही कल्पनाच नव्हती. आपण या विषयावर कधी बोललोच नाही ना. जे नशिबातच नाही त्याचं दुःख करण्यात काय अर्थ आहे. पण आईने सांगितलंय ना, तेवढे अण्णा लक्षात आहेत माझ्या. म्हणजे डोळ्यासमोर उभे राहतात. म्हणजे कटेवरती हात, विटेवरती उभी, माझ्या विठूसारखे. हे रघु, तुझ्या पण इच्छा असतील ना? मला सांग ना, मी पूर्ण करतो. मला वारीला जायचं. काय झालं? रघु, हे काय नवीन खूळ आहे तुझ्या डोक्यात? खूळ नाहीये, लहानपणापासूनची इच्छा आहे. तुम्ही म्हणालात ना, तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल. तुम्ही बोला ना आईशी. मी जाऊ का? नाही, मला हे शक्य नाही. का? काय रे विठू, लग्नाआधी आईमुळे तुझी साथ सुटली. वाटलं होतं लग्नानंतर या विठोबाची साथ मिळेल, पण तेही नाही. म्हणजे आपली भेट कधीच होणार नाही का? मला ते शक्य नाही रे. मला भेटायचंय तुला. काय करू मी?